वडाळा विधानसभेतील भाजपचे पदाधिकारी विजयसिंह गायकवाड यांचं कार्यालय काल एका अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना घडलेली आहे आणि सध्या आपण पाहतोय की ज्या कार्यालयाची तोडफोड झाली त्या कार्यालयाच्या बाहेर काचांचा खच हा विस्कळीत अवस्थेमध्ये पडल्याचं पाहायला मिळते। त्याबरोबर खुर्च्यांची जी काही तोडफोड झालेली आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। काल विजयसिंह गायकवाड हे रात्रीच्या सुमारास दोन ज्येष्ठ नागरिकांसोबत आतमध्ये बसलेले होते तेव्हा दारूच्या नशेत आलेला कैलास पठारे यानं त्यांच्याशी बोलायचं आहे, तुम्ही बाहेर बसा असं त्या ज्येष्ठ नागरिकांना सांगायला सुरुवात केली। त्यावेळेला विजयसिंह गायकवाड यांनी आधी यांच्याशी बोलू द्या त्यानंतर तुमच्याशी बोलतो, तुम्ही बाहेर बसा असं सांगितलं आणि यावरून दारूच्या नशेत असलेल्या कैलास पठारे यांना हुज्जत घालायला सुरुवात केल्यानंतर त्याला आलेल्या रागानंतर त्यानं कार्यालयाची काच फोडली आणि त्यानंतर खुर्च्यांची सुद्धा तोडफोड केलेली आहे। कैलास पठारे हा रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार आहे, तो सध्या तडीपार आहे, मात्र त्याच्यावरती पुन्हा आता MPDची कारवाई करण्याच्या तयारीमध्ये पोलीस आहेत आणि सध्या रात्रीच्या सुमारास जेव्हा ही घटना घडली तेव्हा पोलिसांची टीम या ठिकाणी पोहोचलेली होती आणि पोलिसांनी पंचनामा करून या प्रकरणामध्ये खंडणीचा गुन्हा देखील विजयसिंह गायकवाड यांच्या तक्रारीनुसार दाखल केलेला आहे आणि आता कैलास पठारे याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र यामध्ये कुठलाही राजकीय किंवा पक्षांतर्गत वाद नाहीये, तर दारूच्या नशेत असलेल्या कैलास पठारे याचं किरकोळ कारणावरून जे काही भांडण झालेलं होतं त्या भांडणाच्या रागातून त्यानं हे कार्यालय फोडल्याची घटना घडलेली आहे। सध्या पोलीस या कैलास पठारेचा शोध घेत आहेत आणि तडीपार असलेल्या कैलास पठारेला पुन्हा एकदा अटक करून त्याच्यावरती MPDची कारवाई करण्याच्या तयारीमध्ये पोलीस आहेत। मात्र सध्या आपण पाहतोय की कार्यालय फोडल्यानंतर यामध्ये राजकीय काही वाद आहे का किंवा पक्षांतर्गत काही वाद आहे का अशी देखील चर्चा होती, मात्र यामध्ये त्याचं काही नाही आहे। तर दारूच्या नशेत असलेल्या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणावरून हे कार्यालय फोडल्याची घटना घडल्याची माहिती सध्या तरी पोलिसांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन प्रेमसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।